हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी डॉक्टर अपर्णा. हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत कॅन्सरविषयी माहिती. आज आहे 4 फेब्रुवारी, वर्ल्ड कॅन्सर डे. त्यानिमित्त आपण आज तज्ज्ञांकडून कॅन्सरबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल येथील मेडिकल ऑन्को डिपार्टमेंटचे असोसिएट प्रोफेसर डॉक्टर दर्पण जक्कल. हे आपल्याला कॅन्सर म्हणजे काय, कॅन्सरची कारणे कोणती आहेत आणि कॅन्सरची लक्षणं काय आहेत याविषयी माहिती देणार आहेत. चला तर ऐकूया डॉक्टर दर्पण जक्कल यांच्याकडून कॅन्सरविषयी माहिती. कॅन्सर म्हणजे आपल्या शरीरात ज्या पेशी असतात त्यांची अनियंत्रितपणे वाढ होते. साधारणपणे आपल्या शरीरात नेहमी नवीन पेशी तयार होतात, तसेच ज्या जुन्या पेशी आहेत त्या नष्ट होतात. पण कधी कधी अशा पेशींमध्ये अनियंत्रित वाढ व्हायला लागते आणि त्यांचा नाश जो व्हायला पाहिजे तो होत नाही. त्यामुळे अशा पेशी एका गाठीमध्ये किंवा ट्यूमर म्हणून एकत्र होऊ शकतात. त्यालाच आपण कॅन्सर म्हणतो. ह्या अनियंत्रित पेशी जर इतर भागामध्ये पसरू लागल्या तर त्याला आपण मेटास्टेसिस म्हणतो. ह्या पसरलेल्या पेशींमुळे ज्या ज्या भागांमध्ये हा कॅन्सर पसरला त्या अवयवांवरती कॅन्सरचा परिणाम दिसून येतो. आपल्या शरीरामध्ये पेशीमध्ये कॅन्सर मध्ये परिवर्तन होण्यासाठी P53 हा एक महत्त्वपूर्ण प्रोटीन आहे जो पेशींमध्ये असतो आणि त्याचे मुख्य काम म्हणजे पेशींमधील जी वाढ आहे त्याला नियंत्रित ठेवणे. म्हणूनच त्याला कधी कधी काही लोक गार्डियन ऑफ द जिनोम पण म्हणतात, कारण तो आपल्या शरीरातील DNA मध्ये असलेल्या त्रुटी किंवा नुकसान याला भरून काढतो, ओळखतो आणि पेशींचा नाश करतो किंवा त्या पेशींना दुरुस्त करतो. पण कधी कधी या P53 मध्ये काही म्युटेशन होतात. त्यामुळे जर का त्या पेशी व्यवस्थित नष्ट झाल्या नाही तर त्यांची अनियंत्रितपणे वाढ व्हायला लागते. यालाच आपण कॅन्सर म्हणतो. तर तो हा P53 जो जीन मध्ये प्रोटीन आहे प्रत्येक पेशीचा, तो एक पोलीस सारखं काम करतो आपल्या शरीरात. तो पेशींना नष्ट करण्यासाठी इन्स्ट्रक्शन्स देतो, ज्यामुळे पेशी नष्ट होतात किंवा त्या दुरुस्त होतात. पण ह्या जीन मध्ये काही म्युटेशन झाले की त्या पेशींचं अनियंत्रित वाढ होऊन ते ट्यूमर मध्ये परिवर्तन होते. कॅन्सर हा एक असा आजार आहे जो शरीराच्या कोणत्याही अवयवात होऊ शकतो. याची लक्षणे अतिशय मायनर असून सुरुवातीच्या काळात बऱ्याच वेळी मिस होतात. त्यामुळे कॅन्सरची प्रारंभिक लक्षणे ओळखणे अत्यंत महत्त्वाचे असते. कॅन्सरचे सामान्य लक्षणांमध्ये सतत खोकला येणे, जो की दुसऱ्या कारणामुळे TB वगैरे सगळ्या गोष्टींमुळे नाहीये. तसेच अनावश्यक आपले वजन कमी होणे हे एक कॅन्सरचे महत्त्वाचे लक्षण असू शकते. शरीरावर असामान्य गाठ किंवा सूज येणे, तसेच त्या गाठीवरील त्वचा बदलणे, त्या गाठीचा आकार बदलणे, त्या गाठीची स्थिती बदलणे हे देखील महत्त्वाचे आहे. दीर्घकाळ ताप येणे किंवा आराम केल्यावरही थकवा जाणवणे हे पण एक महत्त्वाचे लक्षण आहे. अन्ननलिकेची संबंधित कॅन्सरमध्ये सतत पोटदुखी, उलट्या किंवा आपल्या संडास वाटे रक्त जाणे हे एक महत्त्वाचे लक्षण आहे. कोणत्याही भागातून अनियंत्रितपणे रक्तस्राव होणे, जसे की नाकातून, गळ्यातून, मासिक पाळीतून, हे एक महत्त्वाचे लक्षण आहे जे की कॅन्सरचे असू शकते. सर्वसाधारणपणे कॅन्सरच्या लक्षणांना दुर्लक्ष करू नका. हे लक्षणे इतर सामान्य आजाराच्या कारणाने देखील होऊ शकतात, पण त्याच वेळी कॅन्सरची शक्यताही नाकारता येत. कॅन्सर होण्याचे 3 मुख्य कारण असतात. त्यामध्ये सर्वात पहिले म्हणजे इनहेरिटेड किंवा अनुवांशिक कॅन्सर. याचे प्रमाण अंदाजे 8 ते 10% असते. यामध्ये एका पिढीतून ते म्युटेशन जे जीन मध्ये होतात ते दुसऱ्या पिढीला दिले जातात. त्यामुळे पुढील पिढीला याचा धोका जास्त होते. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर, ज्यामध्ये BRCA म्युटेशन असते.
दुसरे म्हणजे वाढते वय. अंदाजे 70% हे कॅन्सर 50च्या नंतर होतात. जसे जसे वय वाढते तसे तसे आपण या कॅन्सरचा धोका वाढतो. हे पहिले 2 जे कारण आहेत यामध्ये आपण काहीच बदल करू शकत नाही. त्यामुळे यांना नॉन प्रिव्हेंटेबल फॅक्टर्स असे म्हणतात. परंतु तिसरं जे महत्वाचं प्रिव्हेंटेबल कॅन्सर आहे, ज्याचे प्रमाण अंदाजे 40%, त्यामध्ये आपले लाईफस्टाईल किंवा जीवनशैलीतील जे घटक असतात ते कारणीभूत असतात. त्यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे आपले व्यसन, तंबाखू, अल्कोहोल, दारू. यामुळे अंदाजे शरीरामध्ये 30 ते 40 प्रकारचे वेगवेगळे कॅन्सर होऊ शकतात. त्यामध्ये अन्ननलिकेचे कॅन्सर, पोटाचे कॅन्सर, तोंडाचे कॅन्सर, तसेच कोलॉनचे कॅन्सर होऊ शकतात. दुसरे कारण म्हणजे आपले वाढते वजन, ओबेसिटी ज्याला म्हणतो, किंवा फिजिकल इनॅक्टिव्हिटी. हे पण एक अंदाजे 7 ते 8% लोकांमध्ये हे कॅन्सरचे मुख्य कारण असते. दुसरे मायनर कारण जसे की UV रेडिएशन्स किंवा आपल्या डाएट मधले फॅक्टर्स, हे थोडे मायनर कारण असतात. पण सर्वात मुख्य म्हणजे आपले व्यसन. त्यामुळे तंबाखू, सिगरेट आणि दारू या 3 गोष्टींपासून सर्वांनी आपल्याला लांब ठेवावे, हाच एक सल्ला मी देऊ इच्छितो. धन्यवाद सर. आपण खूप छान माहिती कॅन्सरबद्दल दिली. त्यामुळे यूट्यूब चॅनल बघणाऱ्यांना किंवा हे चॅनल बघणाऱ्यांना याचा खूप चांगला फायदा होईल आणि कॅन्सरच्या काही ज्या शंका असतात त्या निश्चितच या व्हिडिओमधून त्यांच्या दूर झाल्या असतील. पुनश्च धन्यवाद सर. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.